नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भाग 1 मध्ये आपण बघणार आहोत की कपड्यावाला इस्त्री करून कपडे घेऊन आलेला असतो. तर गुंजा कपडे मोजत असते. तर लगेच तो माणूस म्हणतो, ताई तुम्ही कशाला डोकं लावतायत, बरोबर 110 रुपये झालेले आहेत. तर गुंजा म्हणते, नाही 10च कपडे आहेत, 100 रुपये झालेत, किती खोटं बोलतोय. आणि लगेच गुंजा बाहेर बघते तर रेशीम फोनवर बोलत असते. तर तो माणूस म्हणतो, रेशीमताई कधीच कपडे मोजत नाही, तुम्ही कशाला डोकं लावताय. तर गुंजा म्हणते, नाही तुला जास्तीचे 10 रुपये असतील हवे ना तर मला माग, परंतु असे लबाडी केलेली मला चालणार नाही. तुझी महिन्यात आता 3री गलती झालेली आहे. मी तुझं नाव काकूंना सांगेन बर का. तर लगेच तो माणूस म्हणतो, नाही नाही ताई नको, मी पुन्हा असं नाही करणार. तर लगेच गुंजा म्हणते, ठीक आहे हे घे 100 रुपये आणि जा लगेच, पुन्हा अशी चूक करू नको. तर लगेच तो माणूस जातो. तर गुंजा बाहेर बघते व म्हणते, या रेशीमताई किती फोनवर बोलतात, कुणाशी एवढं बोलतात काही माहिती. तर इकडे कबीर रूममध्ये त्याचं काम चालू असतं. तर लगेच मृण्मयी त्याला फोन करते व म्हणते, कबीर कसा आहे तू. तर कबीर म्हणतो, काल तू सोडून गेली होती तसाच आहे. तर लगेच मृण्मयी म्हणते, अरे रेशीम काय करते, तिचा फोन बंद आहे. तर कबीर म्हणतो, तुझं काही काम आहे का तिच्याकडे. तर लगेच मृण्मयी म्हणते, मला मंदारचा फोन आला होता. तर कबीर म्हणतो, काय, आणि त्याने का तुला फोन केलाय. तर लगेच मृण्मयी म्हणते, अरे आम्ही एकत्र कॉलेजमध्ये होतो ना तेव्हापासूनची आमची मैत्री. तर लगेच गुंजा कपडे ठेवण्यासाठी कबीरच्या रूममध्ये आलेली असते. तर मृण्मयी म्हणते, प्लीज तू रेशीमकडे फोन देतोस का, मंदारला तिच्याशी काहीतरी बोलायचं असेल. तर कबीर म्हणतो, ठीक आहे. तेवढ्यात गुंजाच्या हातून लगेच ग्लास पडतो व खूप मोठा आवाज होतो. तर मृण्मयी म्हणते, कबीर कोणी आहे का तुझ्या रूममध्ये. तर लगेच कबीर म्हणतो, अगं गुंजा आहे. तर लगेच मृण्मयी म्हणते, गुंजा काय करते तुझ्या रूममध्ये. तर कबीर म्हणतो, ती कपडे ठेवण्यासाठी आली होती, तिचे कामं चालू होते, आता गेली. तर लगेच मृण्मयी म्हणते, अशी गुंजा काय काय कामं करते रे तुझ्या रूममध्ये. तर लगेच कबीर म्हणतो, ती आईला व काकूला सर्व कामात मदतच करत असते, फरची पुसते, माझ्या रूममधली ही सगळी आवर तीच करते, आणि तू काय माझ्यावर संशय घेते की काय. तर लगेच मृण्मयी म्हणते, मी तर फक्त संवाद करत होते, त्याचा तू संशयमध्ये रूपांतर करतोय, म्हणजे तुझ्या तोंडावर काहीतरी वेगळं दिसतंय कबीर. तर लगेच मृण्मयी रागात फोन ठेवते आणि गाडीत बसते. तर लगेच तिच्या गाडीसमोर मंदार आडवा होतो आणि म्हणतो, प्लीज मृण्मयी मला वाचव, प्लीज मला रेशीमकडे घेऊन चल, मला मदत कर मृण्मयी. तर लगेच मृण्मयी गाडीतून खाली उतरते आणि म्हणते, मंदार तू इथे का आलायस, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. तू रेशीमला एवढा त्रास दिलाय, त्यानंतर ती तुझं काही ऐकणार नाही, त्यामुळे तू इथून निघून जा. तर लगेच मंदार हात जोडतो आणि म्हणतो, काहीही कर, परंतु मी रेशीमशिवाय व नित्याशिवाय राहू शकत नाही, आणि मी आता दारूही सोडली, त्यामुळे प्लीज मला त्यांच्याकडे घेऊन चल मृण्मयी. तर मृण्मयी म्हणते, अरे परंतु वेळ निघून गेलेली आहे, आता तुमचा डिवोर्सही होणार आहे. तर मंदार म्हणतो, मला सगळं मान्य आहे, परंतु मला माझ्या नित्याला भेटायचं आहे, काहीतरी कर, मला तिकडे घेऊन चल. तू माझी मैत्रीण आहे ना चांगली, मग प्लीज माझी मदत कर. मृण्मयी म्हणते, होते मैत्रीण, परंतु आता मी काहीही मदत करणार नाही. तर लगेच मृण्मयी गाडीत बसायला लागते. तर मंदार लगेच तिचा पाय पकडतो. तर मृण्मयी म्हणते, मंदार तू काय करतोय, काय तमाशा लावलाय. व लगेच त्याला उठवते आणि म्हणते, तू रेशीमसारख्या चांगल्या मुलीला फसवलेलं आहे, त्यामुळे आता काहीही होऊ शकत नाही. तर लगेच मंदार म्हणतो, तुला तुझ्या प्रेमाची कबीरची शपथ आहे. तर मृण्मयी म्हणते, तू मला इमोशनल ब्लॅकमेल करू नको मंदार. तर मंदार म्हणतो, ठीक आहे, तुला जायचं आहे ना, मग जा, मी तुझ्या गाडीपुढे असा आडवा झोपणार आहे, माझ्या अंगावरून गाडी घाल आणि लगेच जा. तर मृण्मयी म्हणते, मंदार असं का करतोयस तू, तू का इथे तमाशा मांडलायस. तर मंदार म्हणतो, प्लीज मृण्मयी एक संधी दे मला, मी बघ रेशीमला व नित्याला भेटून सर्व काही ठीक करेन. तर मृण्मयी म्हणते, आता याला घेऊनच जावं लागेल की काय. तर इकडे गुंजा मधू काकूला म्हणते की, आई मी इथे भाजी नेसते, तुम्ही माझे पाढे पाठ घ्या. तर लगेच मधू म्हणते, अगं
पाढे कसे घ्यायचे असतात ते तर म्हणायचे असतात. तर काकू म्हणतात, ठीक आहे, एवढी हुशार आहे ना तू, चल मी विचारते तुला पाढा. 29चा पाढा म्हण बरं पटकन. चल, लगेच गुंजा म्हणते, ठीक आहे. तर काकू तिला 29चा पाढा अधूनमधून विचारत असतात. तर गुंजा एकदम बरोबर उत्तर देत असते. तर तेवढ्यात कबीर येतो व कबीर म्हणतो, काकू रेशीमला पाहिलं का कुठं? तर लगेच गुंजा म्हणते, हो, बाहेर बागेत फोनवर बोलत होत्या त्या. तर लगेच काकू म्हणतात, अरे काय एवढं अर्जंट काम आहे रेशीमकडे? तर कबीर शांत बसतो. तर काकू म्हणतात, अरे बोल ना, काय अर्जंट आहे रेशीमकडे? तर लगेच कबीर म्हणतो, काही नाही काकू, ते मोबाईलवरती इंटरव्ह्यू बघितला ना, त्याबद्दल थोडंसं बोलायचं होतं. तर लगेच मधू म्हणते, अरे कबीर, आम्ही स्वयंपाकात खूप बिझी आहे, तू हिच्या पाड्यांची उजळणी घे बरं. तर कबीर खूप भडकतो. तर लगेच गुंजाला म्हणतो की हिला शिकून सुशिक्षित करण्याचाही ठेका मीच उचलायचा आहे का आता? तर गुंजा म्हणते, परंतु तुम्हीच मला पुस्तकं आणून दिली ना? तर लगेच कबीर म्हणतो, हो, काय डोक्याला ताप आहे, मी पुस्तकं आणून दिले म्हणून मीच पेपर देऊ का? आणि सगळ्या गावाचा भार मीच उचलू का? माझा संसार सोडून देऊ का? असे म्हणतो व लगेच खूप भडकतो. तर मधू म्हणते, काय कबीर, एवढे कुठे रागात ओरडतात का? नसले घ्यायचे तर नको घेऊ. तर लगेच कबीर तिथून निघून जातो. मग काकू म्हणतात, ठीक आहे गुंजा, चल मी पुन्हा पाढा विचारते. तर गुंजा लगेच बरोबर उत्तर देत असते. तर काकू म्हणतात, बघ ना बाई मधू, ही मुलगी किती हुशार आहे. तर लगेच गुंजा म्हणते, हो काकू, मला असे पाढे समोरून घेतले की लगेच पटकन येतात. तर कबीर लगेच गुंजाला सॉरी म्हणत असतो. तर इकडे कबीर रेशीमला भेटतो व म्हणतो, ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर रेशीम म्हणते, काय झाले? तर कबीर म्हणतो, मृण्मयीला मंदारबद्दल तुझ्याविषयी काहीतरी बोलायचं आहे. तर रेशीम म्हणते, मंदार? तेवढ्या दरवाजातून मंदार येतो आणि म्हणतो, हो रेशीम, मी तुला भेटण्यासाठी आलोय. तर लगेच रेशीम मागे वळून मंदारकडे बघते आणि खूप जोरात ओरडते, तू का आलायस इथून? निघ पटकन इथून. तर लगेच कबीरही म्हणतो, तू इथे 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही, चालता हो. तर लगेच मृण्मयी दरवाजातून आतमध्ये येते आणि म्हणते, कबीर थांब, मी आणलंय त्याला, त्याला आपल्याशी काहीतरी बोलायचंय, त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घ्या. तर लगेच कबीर म्हणतो, यांनी माझ्या बहिणीला आणि भाचीला किती त्रास दिलेला आहे, त्यामुळे याचं मी काही ऐकून घेणार नाही. तर रेशीम म्हणते, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मंदार, मला तुझं तोंडही पाहायचं नाही. तर लगेच मंदार म्हणतो, असं करू नको रेशीम, व लगेच काकूकडे जातो आणि म्हणतो, सासूबाई तुम्ही मोठ्या मनाच्या आहात ना, तुम्ही तरी रेशीमला समजावून सांगा ना प्लीज, मला तिच्याशी बोलायचं आहे, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मला माझ्या नित्याला भेटायचं आहे. तर लगेच सुबोध येतो आणि सुबोध म्हणतो, सभ्य माणसांचं घर आहे, त्यामुळे इथे दारुड्यांचा तमाशा चालणार नाही, त्यामुळे आता तू लगेच इथून निघ. तर मृण्मयी म्हणते, मंदार इथे चर्चा करायला आलेला आहे, त्याचं रेशीमवर खरंच खूप प्रेम आहे आणि जर चर्चा करून वाद मिटणार असतील तर काय हरकत आहे त्याच्याशी बोलायला. तर लगेच कबीर म्हणतो, नाही, याच्याबरोबर काहीही चर्चा करायची नाही, हा माणूस कसा आहे आम्ही चांगलं ओळखलंय. तर तेवढ्यात काका आतमधून येतात आणि म्हणतात, मंदारराव तुम्ही? जावई बापू या या या. तर लगेच काकू म्हणतात, या माणसाचं डोकं तर भलतीकडेच चालतं. तर सुबोध म्हणतो, बाबा तुम्ही थोड्या वेळ शांत बसा. तर लगेच मंदार म्हणतो, प्लीज तुम्ही सर्वजण हवं तर माझ्या आईवडिलांशी बोलून घ्या, परंतु मी दारू सोडलेली आहे रेशीम, मला माझ्या नित्या बाळाची खूप आठवण येते. कुठे नित्या? व नित्याला आवाज येत असतो. तर लगेच तो बोलत असतानाच गुंजाला दारूचा वास येत असतो. तर लगेच गुंजा ओळखते की हा माणूस खोटं बोलतोय. तर लगेच गुंजा म्हणते, नाही, हा माणूस साफ खोटं बोलतोय. तर लगेच मृण्मयी म्हणते, गुंजा तू यात पडू नको, तुला काहीही माहीत नाही, तू अजून खूप लहान आहे. तर लगेच गुंजा म्हणते, अहो मृण्मयी ताई, मी आमच्या डोंगरवाडीत खूप दारुडे माणसं पाहिलेत आणि दारुड्या माणसांना मी चांगलंच ओळखते, याच्या डोळ्यात मला साफ खोटेपणा दिसतोय. तर लगेच मंदार म्हणतो, हो का? तर गुंजा म्हणते, हो, तुझ्या डोळ्यात मला साफ खोटेपणा दिसतोय. तर लगेच मंदार म्हणतो, हो का? मग माझे डोळे फोडून टाक. तर लगेच गुंजा त्याच्याकडे बघत बसते. तर लगेच मग मंदार म्हणतो, ठीक आहे, तू नको फोडूस, माझे डोळे मीच फोडून टाकतो, थांब. असे म्हणतो व सर्वांसमोर खूप नाटक करण्याचा प्रयत्न करत असतो आणि लगेच टेबलाकडे पळत जातो व चाकू घेऊन त्याचे डोळे फोडण्याचा प्रयत्न करतो. तर हे पाहून सर्वजण खूप आरडाओरडा करतात. तर लगेच मधू ही खूप घाबरून जाते व मधू जोरात ओरडते.
एक मिनिट थांबा. हा सर्व काय तमाशा चालू आहे आपल्या घरात? जे काही बोलायचंय ते शांत बसून चर्चा करून सर्व काही प्रश्न सुटतील. त्यामुळे आता कोणीही आरडाओरडा करणार नाही. शांत बसून बोलायचं आहे. तर लगेच सुबोध म्हणतो, अगं काकू पण. तर लगेच मधू म्हणते, सुबोध हे सज्जन माणसांचं घर आहे. त्यामुळे असा तमाशा इथे नको. त्यामुळे बसून बोलूया आपण. वाद मिटणार असेल तर बसून बोलायला काहीही हरकत नाही. तर लगेच मंदार म्हणतो, हो हो चला. तर लगेच गुंजा म्हणते, अहो आई हा माणूस खोटं बोलतोय. तर लगेच मधू म्हणते, गुंजा तू थांब, तू काहीही बोलू नको. तर सर्वजण बोलायला बसलेले असतात. तर मंदार म्हणतो, बऱ्याच दिवसापासून मला नित्याची व रेशीमची खूप आठवण येते. मी दारू सोडली आहे. मी माझं वागणं बदलवलेलं आहे. त्यावर कबीर म्हणतो, आपण बदललोय हे स्वतः सांगण्याची गरज नसते, ते इतरांना दिसलं पाहिजे. तर लगेच मंदार म्हणतो, माझ्या डिवोर्समुळे तुम्हाला खूप त्रास झालेला आहे. त्यासाठी मी तुमची माफी मागतो. वाटलंच तर तुम्ही माझ्या आईवडिलांना बोलून घ्या आणि त्यांच्याशी सविस्तरपणे बोला. तर मृण्मयी म्हणते लगेच, रेशीम तू काहीतरी बोल ना. तर लगेच रेशीम गप्प बसलेली असते. तर लगेच मंदार म्हणतो, मृण्मयी तू आमच्यात मध्यस्थी कर ना. तुम्हाला तर माहीत आहे ना आमचं प्रेम किती होतं. प्लीज मृण्मयी तू काहीतरी बोल ना. तर लगेच रेशीम म्हणते, तुझं त्या सेक्रेटरीबरोबर जे काही चालू होतं त्याचं काय? तर लगेच मंदार म्हणतो, तुझा काहीतरी गैरसमज झालाय रेशीम. आता मी बदललोय. आपण सुखाने संसार करू. तर लगेच गुंजा म्हणते, बायकोचा एक चुकीचा होकार तिला जड जातोय. माणसाचं काय जातंय? तर लगेच कबीर म्हणतो, गुंजा तू थांब. तू मध्ये काहीही बोलू नकोस. त्यावर सुबोध म्हणतो, आम्हाला रेशीमबरोबर बोलावं लागेल. तर लगेच मंदार म्हणतो, रेशीम तर रोजच बोलते माझ्याशी तासनतास. माझ्यावर फोनवरती भांडते. यातच तर खरं प्रेम आहे. तर मित्रांनो, याचा उर्वरित पुढील भाग तुम्हाला भाग 2 मध्ये बघायला मिळेल.